वाघ येतो? किती दिवसाला दिसतो? तो तर 8-9 वाजताही दिसते. 8-9 वाजता पण दिसते का? एवढं आहे. डेली दिसते? हो. अरे आता विदर्भ आपल्याला माहिती आहे, तो अगदी घनदाट जंगलांचा प्रदेश, तिथे असणारा वाघांचा वावर. विदर्भातील वाघांचा वावर असणाऱ्या अशाच एका किल्ल्याची भटकंती किल्ला आहे भिवागड. पेंच टायगर रिझर्वच्या बफर झोनमधून आम्ही अनुभवलेले एक खूप सुंदर अशी संध्याकाळ आणि तिथून दिसणारा मनमोहक असा सूर्यास्त आणि त्यानंतर किल्ल्यावरती असणाऱ्या पुजारी बाबांनी केलेला हा घंटानाद. सूर्यास्तानंतरची रम्य अशी संध्याकाळ, पेंच रिझर्वायर, पौर्णिमेची रात्र आणि त्या ठिकाणी पाहिलेला खूप पुरातन असा राणी महल. विदर्भ भटकंतीच्या 5व्या दिवशी दिवसभर नागपुरातील इतर किल्ले पाहून संध्याकाळच्या वेळी निघालो ते बफर झोनमधल्या भिवागड किल्ल्याकडे. हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. विदर्भ सिरीजच्या अजून एका एपिसोडमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आजचा ट्रेक हा एकदम खास आहे, कारण आपण पेंच अभयारण्यातल्या बफर झोनमधला एक किल्ला करतोय. काल आपण पेंचची सफारी केली, पण आपल्याला तिकडे काय वाघ दिसला नाही आहे. आणि आता आपण त्याच्याच दुसऱ्या बाजूने ट्रेक करतोय. तर आता संध्याकाळचे 4:45 वाजलेत. जवळपास सूर्यास्त जवळ आलेला आहे आणि किल्ला जंगलात आहे. यायला उशीर झाला इथं बाकीचे किल्ले करून, त्यामुळं थोडासा पटपट धावत पळत ट्रेक करतोय. तर किल्ल्याचं नाव आहे भिवागड. बऱ्याच लोकांना जर माहिती असेल तर कुवारी भीमसेन म्हणून जे मंदिर आहे त्याच्या पायथ्याचं गाव हे तर पेंचच्या बफर झोनमध्ये नागपूर जिल्ह्यात. आणि तिथून किल्ल्याला ट्रेकची वाट सुरू होते. किल्ल्यावरती जायला एक अर्धा पाऊण तासांचा रस्ता आहे, जास्त वेळ लागत नाही. पण तुम्ही जर बघितलं, हे पूर्ण जंगल आहे, बफर झोन आहे हा. इकडे आपल्या इकडच्या बाजूला जे ते पेंच रिझर्वायर, पेंच रिझर्वायरच्या पलीकडे कोर झोन येतो. काल आपण जी सफारी केली ती जस्ट रिझर्वायरच्या पलीकडच्या बाजूला होती. त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर वाघांची मुवमेंट सुरूच होते थोडक्यात. तर आपण प्रयत्न करू लवकर हा ट्रेक आटपून लवकर खाली यायला. हा इथे बोट क्लब आहे. इकडे हे पेंच धरण आणि इथून जाणारा रस्ता. वाघ येतो? किती दिवसाला दिसतो? तो तर 8-9 वाजताही दिसते. 8-9 वाजता पण दिसते का? एवढं आहे. डेली दिसते? हो. अरे आता आम्ही इथले प्रॉपर तर आम्हाला दिसतच राहत. ही किल्ल्याकडे जाणारी वाट. थोडंसं बाहेर आलं की आपल्याला हा एक ओढा क्रॉस करावा लागतो आणि या ओढ्यापासून पुढेच ही दाट जंगलात वाट जाते. आपल्या डाव्या बाजूला पूर्ण पेंचचा जलाशय राहतो आणि समोर आपल्याला किल्ला दिसत राहतो. हा समोर जो दिसतोय तो किल्ला आणि हे पेंच रिझर्वायर आणि ही जंगलातून जाणारी वाट. किल्ल्याची वाट जरा जास्त दमछाक करतीये. उशीर झाल्यामुळे आपल्याला पटपट चालावं लागतंय आणि चांगलीच खडी चढण आहे. त्यात विदर्भातली गरमी, ह्युमिडिटी. मुंबईमध्ये ह्युमिडिटी होती माहिती होतं, पण इकडे विदर्भात पण एवढी भयानक ह्युमिडिटी. नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे तरी पण ह्युमिडिटी खूप जास्त आहे. पूर्ण आपल्याला जंगलातून चालावं लागतंय. सूर्य जवळपास मावळ तिकडेच गेलाय.
आणि आपण किल्ल्याची वाट चालतोय. ही वाट बघा. ही सोंडेवरची वाट चढून आलो. इकडच्या वाटेने वरती जायचंय. ही वाट म्हणजे एकदम किल्ल्याला चापून चिटकला होता. हा वरती सरळ किल्ला आहे. इकडे सूर्यनारायण आस्ताकडे निघाले आहेत आणि आपण किल्ल्याच्या वाटेच्या शोधात. एखादी संध्याकाळ यापेक्षा सुंदर ती काय असावी. समोर दिसणारा पेंच जलाशय, आणि दुसऱ्या बाजूला दिसणारं वाघांसाठी संरक्षित असणारं पेंच टायगर रिझर्वचं जंगल. खाली दिसणारं कुवारी भीमसेनचं मंदिर आणि त्याच्या बाजूला असणारा हा विस्तृत असा खूप मनमोहक जलाशय. जलाशयाच्या पलीकडे पेंच टायगर रिझर्वचा कोर झोन. तर एक साधारणतः 20 ते 25 मिनिटातच आपण तो जंगलातला ट्रेक करून किल्ल्याच्या तटबंदीकडे आलोय. समोर दिसते ती किल्ल्याची तटबंदी. ओबड झोबड दगडातून जाणारी वाट आणि इथे ही समोरची तटबंदी. हे प्रवेशद्वार समजायचं का तटबंदीच्या बाजूला. पुढे सपाट प्रदेश, इकडे रिझर्वायर. किल्ल्याची ही तटबंदी अजून एक इथून वरती जाणारी वाट. आणि आपला प्रवेश होतो तो सर्वोच्च माथ्यावर. हे आपल्या उजव्या बाजूला पूर्ण पेंच रिझर्वायर आहे, धरण. आणि आपण किल्ल्यावर पोचलोय. खालच्या बाजूने एक रस्ता जातो, त्या रस्त्याने आपण किल्ल्याला चक्कर मारू. किल्ल्याच्या जवळपास खालचा विचार केला तर 70% भागाला पेंच रिझर्वायरने वेढलं आहे, पेंच धरणाने. आणि उरलेला जो 30% भाग आहे तो बफर झोनने. किल्ल्यात यायचं म्हटलं तर तुम्हाला कुवारा भीमसेन गावात यावं लागतं आणि तिथूनच तुम्ही किल्ल्यावर येता. तर पोचलोय आपण. खाली उतरताना काय हालत होते पाहू. सूर्य तर मावळायला सुरुवातच झालेली आहे, त्यामुळे खूप धावत पळत आपण ट्रेक करतोय. पण इकडच्या बाजूला आलोय, किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला. इकडून बघू आपल्याला काय दिसतंय ते. खारोताई वगैरे आहेत. आणि आपण आलोय पेंचच्या धरणाच्या बाजूला. फायनली हे समोर जे दिसतंय ना ते पेंच रिझर्वायर धरण. काल आपण त्या पॉईंटपर्यंत आलो होतो. समोर एक घर आहे,
तो कोर झोन येतो पूर्ण. त्या कोर झोनमध्ये आपण राईड केली होती. काल वाघ तिथे दिसला नाही आपल्याला, पण इकडच्या बाजूला पण हा बफर झोन आहे पूर्ण पूर्ण पाठीमागे किल्ल्याच्या इकडे. आणि ह्या 3 बाजू ज्या आहेत, ह्या 3 बाजू रिझर्वायरने वेढलेल्या आहेत. काल या जंगलात आपण पूर्ण फिरत होतो. कुठला वाघ तर दिसला नाही आहे, पण आता कमीत कमी किल्ल्याच्या दुसरीकडून आल्यानंतर आपल्याला हे खूप सुंदर व्ह्यू मिळालेला आहे. काही लोक बोटिंगने पण जात आहेत आतमध्ये. एखादा आज तरी वाघ दिसायला पाहिजे, जो काल दिसला नाही. एकीकडे मावळतीला जाणारे सूर्यनारायण, समोर दिसणारं विस्तृत असं जंगल, थोडंसं उजव्या हाताला आलं की दिसणारा विस्तृत असा जलाशय. जवळपास 5 दिवसांची भटकंती करून थकलेल्या जीवाला एखादी संध्याकाळ घालवण्यासाठी यापेक्षा सुंदर असा निसर्ग काय तो मिळेल. अगदी कित्येक वेळ इथं बसून राहावं वाटतं. खूप सुंदर असा व्ह्यू बराच वेळ बघून आता आपण बाकी राहिलेला किल्ला एक्सप्लोर करायचं बघू. इथे आम्ही वाघाला गाभात राहिलो आणि हे बघा, हे इथं आलं. हे आपण इकडं जर बघितलं, इथून आपण ट्रेक सुरू केला होता या गावातून. इकडच्या बाजूने पूर्ण आपण इकडून वरती चढतो. हा पूर्ण जो आहे तो बफर झोनमध्ये येतो. तिथे गाडी पार्क केलेली आहे. ते मंदिर पाहायचं आहे अजून आपल्याला. आता किल्ल्यावरती अजून काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. इकडे जाऊ. किल्ल्याचा माथा, माथ्यावरून दिसणारा दूरवरचा प्रदेश. आज या किल्ल्याचा इतिहास जरी आपल्यासाठी अज्ञात असला तरी पण हा किल्ला गोंड राजांच्या काळात निश्चितच बांधला गेला असेल. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कुवारा भीमसेन येथील गोंड मंदिराचा विचार केल्यास याची आपल्याला खात्री मिळते. याशिवाय किल्ल्याचे कोणतेही ऐतिहासिक दस्तावेज आपल्याला मिळत नाहीत, ज्यातून आपल्याला नक्की माहिती मिळेल की हा किल्ला कधी बांधला गेलेला आहे किंवा याचा वापर कोणत्या राजवटीत केला गेलेला आहे. त्याबद्दल ऐतिहासिक दस्तावेजातून आपल्याला जास्त काहीच माहिती मिळत नाहीये. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याचा विचार केला तर साधारण हा 3 एकरात पसरलेला आहे आणि किल्ल्याची जर आपण समुद्र सपाटीपासूनची उंची पाहिली तर ती साधारणतः 1340 फूट आहे. आता आपण कुवारा भीमसेन त्यांचं हे मेन आहे. खाली नंतर नेलेली तिथे. खाली पण मंदिर आहे. पाणी खाली पण एक मंदिर आहे ना. हो, खाली पाण्याच्या तिथे. किल्ल्यावरचं आहे मंदिर. आणि इकडून होणारी संध्याकाळ. कुठल्याही किल्ल्यावरती जा, तिथं आपल्याला एखादं असं जागृत देवस्थान मिळतंच. किल्ल्यावरती कित्येक लोक राहिले असतील, कित्येकांचं श्रद्धास्थान असेल, आपल्या पूर्वजातील कित्येकांनी इथे येऊन माथा टेकला असेल, कित्येकांना याने आशीर्वाद दिला असेल, कित्येकांचं आयुष्य सुखी केलं असेल. तर आपण या पिढीतल्या लोकांनी इथे येऊन माथा नक्कीच टेकला पाहिजे, याचा आशीर्वाद घेतला पाहिजे, हे पुण्यपदरात पाडून घेतलं पाहिजे. अशा एखाद्या रम्य संध्याकाळी किल्ल्यावरती, हे पण कुठल्या बफर झोनच्या, मजाच वेगळी आहे.
फाटते पण तेवढी. खाली जायचंय आता. गाडी आहे आपल्याकडे त्यामुळे काय टेन्शन नाही, म्हणजे खालून गाडी आहे. आता हा जो इकडचा रस्ता आहे हा पूर्ण उतरून आपण खालून इकडे गावात जाणार आहे. तिथं खाली पण मंदिर आहे, तिथे त्या मंदिराचं पण दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. इथून एवढा भारी व्ह्यू मिळतोय ना, पूर्ण तुम्ही 360 जरी फिरले ना. हा इकडे किल्ला आहे आपला, इकडच्या बाजूला परत रिझर्वायर येतं तिकडे, इथे देव आणि हा सूर्यास्त. मस्त भन्नाट व्ह्यू मिळतो इकडे. हा आता डूम मध्ये गेला का नाही हा. तर हे नाव मध्ये जाते माणसा बर बर बर. आणि ते ह्याच्यात दिसतं ना काहीतरी दिसते. उन्हाळ्यात एक मजलं ते चालत जाता येतं ना? ते एक मंजिल दिसते का नाही हा ते नाव राहते का नाही उभी हा. तिथे परत दिसते तू. हो का? नाही तर नाववाले बर बर बर. आणि तुमचं ते बजरकुंड गावात किती होती त्यावेळेस लोकसंख्या? जास्त होते जे कम से कम नाही तर 150 मकानचे वरता होते. हो का? गाय भैर आता आता कुठे गेले सगळे? तर किल्ला पाहून आणि सुंदर अशा सनसेटच्या साक्षीने परत एकदा आपण किल्ला उतरायला सुरुवात केली. अंधार व्हायच्या आधी आपल्याला किल्ला उतरून खाली जायचंय. वाघाची भीती वाटते ना भाऊ. पण किल्ला जेव्हा चढायला सुरुवात केली होती तेव्हा इकडून खालच्या बाजूने गेलो होतो. इथं आल्यानंतर इथे एक मंदिरासमान काहीतरी बनवलेलं आहे. इथे एक छान मंदिर बनवलंय, आतमध्ये देव पण आहेत. सूर्य बऱ्यापैकी आता मावळलाय, अंधाराला सुरुवात झाली. आपल्याला अंधार पडायच्या आधी खाली पोचायचंय. तर जवळपास अर्धा रस्ता आपण उतरून खाली आलोय. अंधार तर काय पडलेला नाहीये. वाट घसरडी आलेली आहे, इथले दगड निघून निघून. तसं थोडंसं अंधारायला सुरुवात झालेली आहे आता. सूर्य मावळलेला आहे, अंधारून यायला सुरुवात झालेली आहे आणि अजून आपण जंगलातच चालतोय. आपल्याला पटकन गावात पोचायचंय. आपण अंधाराच्या आधी परत एकदा किल्ला उतरून आलेलो आहे. वाघ दिसला नाही. परत एकदा चला आता इथून देवीचं दर्शन वगैरे, देवदेवी दर्शन घेऊन परत निघू इथून गावातून. पाण्यात राणीचा महल आहे, 2 मजली महल आहे तो. त्यातला एक मजला आता पाण्यात गेलेला असेल. 4 मंजिल महल आहे. पूर्ण 4 मजली. पाण्यात जे डुबले आहे ते 4था मंजिल आहे. वरचा जो आहे तो 5वा मंजिल. अजून 2 पडले. अजून 2 पडलेत. आता वरती एकच राहील, जो दिसतोय तो सध्या एकच आहे ना. 5वा मंजिल 5वा मंजिल तुटलेला आहे. तर आता आपण बोटीने तिकडे जाऊ. चला. पण आता बोटिंगने इकडे तर राणीच्या महलाकडे निघालेलो आहे पलीकडे. आणि आपल्याला समोर दिसतोय हा म्हणजे आपला भिवागड किल्ला. या बोटीने आता आपण चाललोय तिकडे महाल बघायला. हो, रस्त्यावर गावाच्या बाजूले इकडं आमचे घर आहेत. तिकडं घराच्या मांग तिकडे पण वाघ फिरायचे. हो. या एरियात कोणते वाघ आहेत, त्यांचे नाव काय? नाव वगैरे माहित नाही, हा, पण ते पट्टीवाल्याच वाघ घुमत. कट्टेरी वाघच फिरतो इकडे. रात्री तर उन्हाळ्यात नाही का, हा, प्रत्येक रात्री येते इकडे. इकडे पाणवठ्यावर येत असतील पाणी प्यायला ना, धरणाला. हो, पाणी नाही तर मग शिकार बिकार कुत्रे बित्रे. हा, ते मिळत असतील त्यांना. बरोबर आहे. कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त हे बकरे वगैरे कापतात ना हा हा हा, दररोज. बरोबर त्यांच्या वासाने येतच. बरोबर.
गोल्डन रेज. अब हे वाहतूक सब वाहतूक दुसरं सांगणे. हा राणी महाल. आपण आता राणी महालाच्या बाजूने पुढेतून प्रवास हे करत तुटलेलं आहे ते 5वं मंजिल आहे हा आणि पाण्यातला 4था. पाण्यातला 4था. आहे तो 5वा मजला आहे ना आपल्या समोर. हा तुटलेलं. अच्छा, ते 5व्या मजल्याचे अवशेष आता आपण समोर पाहत आहोत. आणि सरळ पाठीमागे आपला दिवागड. त्या बाजूला डॅम. हा ते पहाड आहे ना हा मस्त उठते. तिकडे डॅम. ते मस्त बांधलेलं. अशा सुंदर अशा संध्याकाळी हा ऐतिहासिक ठेवा. 700 वर्ष जुनं आहे. हे 700 वर्ष. याच्या खाली अजून पण अवशेष असतील. राहणीमान उंच होता म्हणून दिसतंय. कदाचित या किल्ल्यामुळे खाली कुठले तरी अजून धरणात अवशेष असतील पण ते डुबले गेले. त्या तिकडं आहे जे हत्ती वगैरे बांधायची जागा नाही का. तिकडे हत्ती बांधतात ना आता आतमध्ये. नाही आता नाही, पहिले बांधत होते नाही का म्हणजे जे महल गिवल हा. होता हा राज्याच्या काळात, हा तेव्हा ते तिकडे जे हाती वगैरे बांधत होते ना तिची जागा आहे. तिकडे आहे का आणि अजून? पुढे जेव्हा पाणी कमी होते ना हा. तेव्हा दिसते ते. आणि समोर लाईट लागली तो कोर झोनचा एरिया का? हो, फॉरेस्टवाल्यांची कुटी. ती फॉरेस्टवाल्यांची कुटी. बरोबर. इथे हा राणी महालाच्या शेजारून आपण जात आहोत. हा आपण दुसऱ्या बाजूने राणी महल पाहतोय. हा जवळपास आता आपल्याला 5वा मजला दिसतोय. याचा 4था पाण्यात आहे. तसा विचार केला आपण तर या महालाच्या आजूबाजूने पण अजून अवशेष असतील जे धरणात गेले आहेत. आता आपल्याला ही सगळ्यात उंच इमारत आहे त्यामुळे ही पाण्याच्या वरती दिसते आणि स्थानिकांच्या मताप्रमाणे इथलं पाणी आटलेलं नाही आहे त्यामुळे आपण नक्की सांगू शकत नाही की ते अजून अवशेष असतील का नाही. समोर आपल्याला जो तिकडे दिसतोय तो कोर झोन पूर्ण आणि चंद्राची मस्त अशी प्रतिमा दिसतीये. पौर्णिमा आहे का आज? फुलमून. हो, फुल मूनचा हा चंद्र. कार्तिकी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमा इकडे कुठे लाईट हे नाही का आपल्या तिथं प्रज्वलन. तर विदर्भ सिरीजमधला हा एक अजून ट्रेक तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आज आपला 5वा दिवस आहे आणि अजून आपण 4-5 दिवस फिरणार आहे त्यामुळे यानंतर पण तुम्हाला खूप सारे व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. तर विदर्भ सिरीजचे याच्या आधीचे व्हिडिओज बघा, याच्या नंतरचे पण व्हिडिओज बघा. पूर्ण सिरीजमध्ये पूर्ण विदर्भ दाखवायचा प्रयत्न केला आहे. जे काय महत्त्वाचे ठिकाणं असतील जेवढे पाहू शकतो ते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा.